राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आता समोर आली आहे। आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता 5 लाख शेतकऱ्यांना बंद करण्यात आलेला आहे। अपात्र यादी देखील आता जाहीर करण्यात आली आहे। तुम्हाला हीच अपात्र यादी पुढे सांगणार आहे। तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे का, अपात्र यादीमध्ये आहे का, लगेच तुम्ही आता पुढे चेक करायचं आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जाते। ही केंद्र सरकारची योजना आहे व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये 4 महिन्यातून शेतकऱ्यांना दिले जाते। ही राज्य सरकारची योजना आहे। या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4 महिन्यातून एकदा 4000 रुपये त्या ठिकाणी मिळत असते। परंतु आता राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना या लाभापासून कायमचे वगळण्यास सरकारकडून आले आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही आधी पीएम किसानचे 19 हप्ते घेतले असतील आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते जर घेतले असतील व इथून पुढे जर तुम्ही पैसे येण्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे। मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना हप्ता हा मिळणार नाही नक्की तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। या शेतकऱ्यांना पीएम व नमोचे 4000 रुपये येणार नाहीत। शेतकऱ्यांना मिळणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4000 रुपये त्या ठिकाणी 4 महिन्यातून एकदा मिळत असतं। परंतु सरकारच्या माध्यमातून काही अटी व पात्रता आता नवीन लावण्यात आल्या आहेत। त्यामुळे सरकारने 5 लाख शेतकऱ्यांना यामधून वगळले आहे, म्हणजेच बाहेर काढून टाकले आहे। याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे जर तुम्ही पीएम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता जर या ठिकाणी आता आधीपासून घेत असाल तर तुम्हाला ही यादी आता चेक करावी लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे राज्यातील जे शेतकरी पीएम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता घेत होते तर त्यांच्या 2 याद्या आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये पीएम किसान योजनेचा लाभार्थी यादी, नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी या दोन्ही योजनांच्या अपात्र यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आलं आहे म्हणजेच अपात्र करण्यात आले आहे याची यादी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे। सरकारने गेल्या 1 महिन्यापासून शेतकऱ्यांची चेकिंग करायला सुरुवात केली होती आणि म्हणूनच शेतकऱ्यांना अजून पण नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये या ठिकाणी मिळालेले अजून पण नाहीत। 4 महिने पूर्ण होऊन पण शेतकऱ्यांना अजून पण पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये अजून मिळाले नाहीत। त्याचं खरं कारण म्हणजे सरकारने चेकिंग करायला सुरुवात केली होती। यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना आता या योजनेतून बाहेर काढण्यात आलंय। याची अपात्र यादी देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही पात्र यादीमध्ये आहात की नेमकं अपात्र यादीमध्ये गेलेले आहात हीच यादी तुम्हाला पुढे दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही नमोचे आणि पीएमचे हप्ते मागील घेतले असतील आणि इथून पुढे अनेक शेतकऱ्यांना यामधून आता वगळण्यात येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। याची यादी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु त्याआधी कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेमधून बाहेर काढलं गेलं आहे हे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा। या योजनेच्या माध्यमातून तुम्ही अपात्र होणार की पात्र राहणार हेच आपण या ठिकाणी आता पाहूया। काही पात्रता सरकारच्या माध्यमातून नवीन लावण्यात आल्या तर काही पात्रता जुन्याच आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन 6 ते 7 पात्रता सरकारच्या माध्यमातून आता लावल्या गेल्या आहेत। यामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला सुद्धा नमोचा आणि पीएमचा हप्ता कायमचा इथून पुढे आता सरकारने बंद करण्याचं ठरवलंय। त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळतोय का तुम्ही अपात्र यादीमध्ये जाताय नक्की तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। सर्वात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलंय। ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड त्यांच्या घरामध्ये नाही आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्यांदा नमो शेतकरी योजना व त्या ठिकाणी पीएम किसान योजना कायमची आता बंद करण्यात येणार आहे। याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना
कळवण्यात येते की पिवळे व केशरी रेशन कार्ड याचं झेरॉक्स जर शेतकऱ्यांजवळ नसेल, म्हणजेच पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये नसेल, तर तुमचा PM किसानचा नमो शेतकरीचा हप्ता त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। यावेळी सरकारने स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलंय की तुमच्याकडे जर पिवळे व केशरी जर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही हप्ता आता घेऊ शकत नाही। PM किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच आहे असं सरकारच्या माध्यमातून म्हणलंय। आणि जर तुमच्याजवळ रेशन कार्डच नसेल तर तुम्ही हप्ता घेण्यासाठी पात्र ठरू शकत नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। आता बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सरकार तुम्हाला त्या ठिकाणी सोडणार नाही आहे। मग कोणकोणत्या पात्रतेनुसार, कोणकोणत्या अटीनुसार आता हा हप्ता शेतकऱ्यांना बंद करण्यात येणार आहे याची अपडेट सुद्धा सविस्तरपणे या ठिकाणी आता आलेली आहे। तुम्हाला सविस्तरपणे हे समजणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला PM किसान योजनेसाठी व नमो शेतकरी योजनेसाठी नवीन लाभार्थी यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही यासाठी पात्र आहात की अपात्र होणार आहात तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की अनेक शेतकरी गैरमार्गाने हा हप्ता घेत असल्याचं सरकारला या ठिकाणी दिसून आढळलंय, म्हणजेच दिसून आलंय। त्यामुळे सरकारने आता 5 लाख शेतकऱ्यांना या यादीमधून बाहेर काढलंय। कोणकोणत्या पात्रता लावली आहेत हे तुम्हाला समजणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून पुढं असं सुद्धा सांगण्यात आता आलेलं आहे, तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीने हा लाभ घ्यावा। बघा, फक्त एकाच व्यक्तीने घरातील तुमचा लाभ घ्यावा असं सांगितलंय, परंतु शेतकऱ्यांना सांगून पण शेतकरी अजिबात ऐकत नाहीत असं सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी आता म्हणलं आहे। मागच्या वेळी जो PM किसानचा 19वा हप्ता तुम्हाला मिळाला व नमोचा 6वा हप्ता तुमच्या बँकेमध्ये आला, तर त्यामध्ये सरकारने स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीने हा लाभ घ्यावा, एकाच व्यक्तीने आता अर्ज करावा। घरातील 3-4 व्यक्तीने अजिबात या योजनेचा लाभ घेऊ नये असं सरकारने सांगितलं होतं। तरी पण शेतकऱ्यांनी सरकारचं ऐकलं नाही। एकाच घरातील 3-4 जण व्यक्ती लाभ घेत होते, म्हणून त्या व्यक्तींना सरकारच्या माध्यमातून आता अपात्र यादीमध्ये ढकलण्यात आले आहे। शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही, कारण तुम्ही एकाच घरातील जास्त लाभ घेत आहात। म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं आहे, स्वतःच्या घरातील जर 3 पुरुष असतील आणि 1 महिला असतील तर महिलेच्या नावावर 2 एकर जमीन केल्या, त्यांच्या मुलांच्या नावावर 2-2 एकर जमीन केल्या आणि वडिलांच्या नावावर 2 एकर जमीन, अशा प्रकारे सर्वांच्या नावावर थोडी थोडी जमीन करून शेतकऱ्यांनी एकाच घरातील 3 ते 4 जण हप्ता घेत असल्याचं त्या ठिकाणी आढळल्याने सरकारने मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फक्त एकानेच घरातील फक्त एकाच व्यक्तीने हा हप्ता घ्यावा, परंतु शेतकऱ्यांनी न ऐकल्याने घरातील 4 जण जर हप्ता घेऊ लागले असतील, म्हणून सरकारने हे नियम आता या ठिकाणी आणले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी एक सोडून जास्तीत जास्त त्या ठिकाणी हप्ता एकाच घरातील घेतले असतील, म्हणजेच 3, 2, 4 जण व्यक्ती एकाच घरातील जर लाभ घेत असतील, तर त्या सर्वांचे हप्ते आता कायमचे बंद करण्यात आले आहेत। सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे जर PM किसान व नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला इथून पुढे हप्ता घ्यायचा असेल तर बघा, घरातील फक्त एकाच व्यक्तीने हा लाभ तुम्हाला घेतला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या, ती म्हणजे आता मागचा जो तुम्हाला PM किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता मिळाला, परंतु इथून पुढे आता सरकारच्या माध्यमातून तुमची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचे उत्पन्न जर सरकारने ठरवलेल्या या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे सरकारने तुम्हाला हप्ता न देण्याचं ठरवलंय। त्याचं कारण म्हणजे तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला या हप्त्याची गरज नाही। PM किसान व नमोचा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना आता देण्यात येतोय जे शेतकरी खरंच गोरगरीब आहेत, ज्यांचं उत्पन्न एकदम कमी आहे, त्यांना या योजनेचा हप्ता मिळत असतो। परंतु अनेक शेतकरी श्रीमंत असून पण हप्ता घेत असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने आता शेतकरी वर्ग हा नाराज होणार आहे। त्यानंतर बघा, सरकारने पुढची पात्रता शेतकऱ्यांसाठी आता लावली गेली आहे, ती म्हणजे PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता
येण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे। लवकरच तुम्हाला 2 हप्ते एकत्र देण्याची सरकारची तयारी आहे, परंतु शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले। त्यामुळे पात्र कोणते शेतकरी असतील नक्की बघा। ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल ते शेतकरी या योजनेचा लाभ इथून पुढे घेऊ शकतात, त्यांना 20वा हप्ता मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे। ज्यांच्या घरामध्ये कोणीच इन्कम टॅक्स भरत नाही त्यांना सुद्धा हा हप्ता आता मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये कोण पेन्शन घेत नसेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा हप्ता व्यवस्थितपणे बँकेत येणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये तुमचं फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याच शेतकऱ्यांना आता वगळण्यात आले ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, जे शेतकरी श्रीमंत आहेत, ज्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही तरी सुद्धा हप्ता ते घेत होते, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले। एकाच घरातील 3 ते 4 व्यक्ती जर या योजनेचा हप्ता घेत असल्याला सरकारला आढळलं त्यांना सुद्धा वगळण्यात आलंय। त्यामुळे तुम्ही खरंच गोरगरीब आणि गरजू शेतकरी असाल आणि तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल, तुमच्या बँकेला ई-केवायसी जर तुम्ही केलेलं असेल, तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरी तुम्ही आता बिंदास राहायचं आहे। तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता व नमो शेतकरीचा 7वा हप्ता दोन्ही सुद्धा लवकरच मिळणार आहेत। आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले लवकरच तुम्हाला हप्ता हा मिळेल। त्यामुळे आता सर्वांनी बिंदास राहायचं आहे। तुमचं फार्मर आयडी कार्ड काढून ठेवा, बँकेला आधार कार्ड लिंक करून ठेवा। तुम्हाला लवकरच पीएम किसानचा व नमोचा हप्ता दोन्ही मिळून 4000 रुपये सरकार लवकरच तुम्हाला सोडणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।